वेळेच्या माध्यमातून टाकायचे आहेत. त्याचबरोबर कुलस्वामींनी टोनी टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, आपण ऑर्गनायझिंग कमिटीच्या करता संवादात या. लेट्स प्ले गेम ऑन. मैदानावरती सामन्याला सुरुवात होती आहे. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता तिथे व्यापारी मानिवली संघ, जिथे पहिल्या बॉलवरती फटका डीप लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल मिळाली जाईल. खेळपट्टीवरती बॅटिंग करत असताना इथे सध्या फलंदाज महेशच्या बॅटमधून महेश सिनियर करतर पहिल्या बॉलवरती स्टाकर इंडला बॅटिंग करत असताना आपण पाहिले आहेत, ज्याच्या बॅटमधून पहिली धाव मिळते. धावफलकाला व्यापारी मानिवली संघ एका या धावेवरती पोहोचलेला आहे. गोलंदाज मयूर गोलंदाजी करतायत. ओव्हर द विकेटनं गोलंदाजी इथे होतीये. शॉर्ट ऑफ लेंथ आणि शॉर्ट बॉल वरती आता बरोबर भरपूर चांगला बॅट्सविन मारलेला आहे फलंदाज तिथे महेशने, आणि बरोबर बॉल पाठवलेला फायनल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अगदी एल्बो वरती इथून रिॲक्ट करत असताना फलंदाजी करणारा संघ आपण पाहाल. बॅटर्सने करतर पंचांशी थोडीशी चर्चा केली. सर हाच बॉल चेक करायचा आहे का? नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल चेक केला जाईल. जरूर आपण पाहताय गोलंदाजी करत असताना मैदानावरती मयूर गोलंदाजी करतात. स्ट्रायकर एंडला बॅटर महेश ज्युनियर तिथे बॅटिंग करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. शॉर्ट बॉल शपलून खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर शेवटी थोडासा खाली राहिला होता. हा बॉल आता इथून चेक केला जाईल. ऑलमोस्ट आपण पाहू शकता तिथे मगाशीच फलंदाजांनी पंचांशी संवाद केला होता आणि त्यामुळे आता ओव्हर स्टेपिंग का? जरूर इथून ओव्हर स्टेप कदाचित चेक करण्यासाठी सांगितलं जात आहे. ओव्हर स्टेपिंग इथून चेक केली जाते टेक्निकल रूममध्ये. फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचांचा सिग्नल जो मात्र इथे आलेला आहे. फेअर बॉल. सर अगदी तिसऱ्या बॉलवरती एकच धाव आली आहे का? एकच धाव जी मात्र इथे आपण आलेली बाद आहे. गोलंदाज मैदानावरती गोलंदाजी करत असताना तिथे बरोबर मयूरला आपण पाहताय. फलंदाजी करत असताना व्यापारी मानिवले टीमला लागतोय विकेट. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय खेळपट्टीवरती मात्र अगदी व्यापारी मानिवली संघाला पहिला विकेट लागतोय. महेश सिनियर तिथे बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर बोर्डला 8 धाबा. सेकंड राऊंडचा पहिला सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. 5 मॅचेस आपण मागच्या करतर पाहिल्या. आता अगदी हा 6वा सामना सध्या सुरू आहे आणि संपूर्ण रात्रीमध्ये आपण अगदी 9 मॅचेस ज्या मात्र आपण पाहणार आहोत. त्यामध्ये सध्या आपण 6वा सामना इथे बघतोय. विकेट आलेला आहे. गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आपण बघाल शिक्रीपाडा टीमला गोलंदाज मयूर गोलंदाजी करतोय. स्कोर बोर्डला 8 धाबा आहेत. ऑलमोस्ट सामन्याचं पहिलं सत्र सुरू आहे. टार्गेट भलं बनवावं लागेल कारण मागच्याच मॅचमध्ये सही संघाने काय क्रिकेट खेळलं जबरदस्त अप्रतिम दर्जाचा नॉक तिथे बॅट्समन ओंकार करण तदनंतर संपूर्ण ऑल टीम सही संघाने केला आणि तो सामना त्यांनी जिंकलेला आहे. त्यामुळे अगदी कौतुकास्पद ती कामगिरी जी मात्र आपण पाहिली.
इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहतोय खेळपट्टीवरती फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणय हा फलंदाज इथे आपण बॅटिंग करत असताना पाहताय खेळपट्टीवरती दबाव दिसतोय या सामन्यामध्ये फलंदाज प्रणयच्या समोर कारण तिथे विकेट सेट बॅटरची गेली महेश सिनियर बाद झालाय आणि इथे खेळपट्टीवरती आपण पाहताय मानिवली संघ जो मात्र बॅटिंग करत असताना स्कोरबोर्डला थोडासा अगदी कमी दाबेवरती दिसतोय 8 धाबा स्कोरबोर्डला आहेत पहिल्या स्पेलचा खेळ मैदानावरती सुरू आहे पडल्यानंतर बॅटची आतली टॉपेज घेतली आहे आणि बरोबर मैदानावरती आपण पाहता आली आहे आणखीन एक विकेट या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना शिकरीपाडा टीमला गोलंदाज मयूरच्या षटकामध्ये फलंदाज प्रणव बाद एका षटकाचा खेळ मैदानावरती आपण समाप्त झालेला पाहिला चला वेळेमध्ये स्पीडअप ठेवा 6 मिनिटं अगदी एका षटकासाठी वापरली आहेत गोलंदाजी करत असताना शिकरेपाडा टीमने आता येणारं दुसरं षटक तुम्हाला 4 मिनिटांमध्ये टाकावं लागणार आहे त्यामुळे अगदी आपण स्पीडअप ठेवणं गरजेचं आहे जर आपण या षटकासाठी अधिकचा वेळ घेत असाल तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू तुम्हाला अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल जो बॉडी लाईन क्षेत्रामध्ये आपण ठेवतो 5 क्षेत्ररक्षक बॉडी लाईन क्षेत्रामध्ये ऍड होत असताना आपण पाहताय समोर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सूरज दाखल झालेत स्कोरबोर्डला आपल्याला पाहायला मिळतात 2 विकेटच्या नुकसानात व्यापारी मानिवली संघाच्या 8 धाबा या धाफलकाला बदलेल्या आहेत आजची पहिली रात्र या स्पर्धेची पहिल्या रात्रीमध्ये आपण चांगल्याच प्रकारचा खेळ जो मात्र बघत आलेलो आहे आणि संपूर्ण रात्रीमध्ये शेवटपर्यंत अगदी भरपूर चांगल्या चुरशीच्या मॅचेस जे मात्र आपण पाहणार आहोत शरीरापासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न पण तिथे आपण पाहताय क्षेत्ररक्षकाचं घवसून बसलेत फलंदाज आणि मैदानामध्ये आपण बघाल व्यापारी मानिवली टीमला गमावा लागेल अजून एक विकेट बॅटर मैदानावरती आपण पाहताय महेश ज्युनियर इथे बाद देखील सामन्यामध्ये वापसी बनवली आहे गोलंदाजी करत असताना इथे या डाबामध्ये आपण बघताय शिगरेपाडा संघाने स्कोरबोर्डला 8 धाबा असताना 3 फलंदाज बाद झाले चला स्पीडअप ठेवा अधिकचा वेळ घेतला जातोय गोलंदाजी करत असताना शिगरेपाडा संघ आपल्याकडून टायमर इथे अलर्ट आहे त्यामुळे अगदी कंपल्सरी तुम्हाला 2 षटक ही 10 मिनिटांमध्येच टाकायचे आहेत आणि जर वेळेच्या बाबतीत लक्ष टाकलं तर आपण 8 मिनिटं इथे वापरलेले आहेत षटक मैदानावरती दुसरा सुरू आहे दुसऱ्या षटकातील एकाच बॉलचा खेळ झालेला आपण पाहताय म्हणजे आता येणाऱ्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 बॉल टाकावे लागतील लेफ्टी बॅटर मैदानावरती फलंदाजी करत असताना तिथे ऋषी पाहायला मिळतात लेक्समला बॉल सोडतोय तिथे गोलंदाज सूरज व्हाईट बॉलचा वापर करतात एक्साच्या बढतीनं खूप उशिरानंतर स्कोरबोर्डला अल्टट उलट ठेवत असताना आपण पाहताय 9 धाबेवरती बॅटिंग करत असताना मानिवली संघ इथे पोहोचलेला आहे दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे लेफ्टी फलंदाज मैदानावरती स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतात धडपण स्पष्टपणे गोलंदाज सूरजवरती दिसत आहे इथे बॉलिंगच्या माध्यमातून हो लेन थोडीशी मागे ठेवली पडल्यानंतर बॉल आतमध्ये आणलाय आणि तिथे आपण पाहताय फलंदाजाचा खेळ खलास फर्निचर डिस्ट्रॉय आली अजून एक विकेट बॅटर ऋषी बाद
आपण पाहता ऋषीला देखील डगआउट मध्ये आपण रिटर्न पाठवलेल्या पाहिल्या गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सूरजकडनं सामन्यामध्ये 90 धावा स्कोरबोर्डला दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. चला पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल अगदी नवापाडा त्यांच्या विपक्षात चेई या दोन टीमच्या माध्यमातून. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉससाठी येऊन राहा. सामन्याचं पहिलं सत्र जसं संपेल तशा पद्धतीनं आपण टॉस करणार आहोत. पण मैदानावरती गोलंदाजी ही भरपूर प्रचलित दिसते आहे. अजून एक विकेट इथे मात्र गोलंदाज सूरजला मिळते आहे. बॅट्समन आपण पाहताय वैभव बाद. बरोबर खेळपट्टीवरती आपण बघाल व्हाईट बॉल जर सोडला तर खेळपट्टीवरती मात्र इथे चांगली गोलंदाजी जी मात्र गोलंदाज सूरजने केली. विकेट हॅट्रिक जी मात्र इथून संपादित केलेली आपण पाहताय गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरजने. शिकरेपाडा संघ इथे आज भरपूर मोठ्या मंचावरती मोठ्या स्पर्धेमध्ये खेळ करत असताना आपण बघताय. अपोजिट संघ देखील तितकाच ताकदीचा आहे, परंतु म्हणतात ना प्रत्येकी वेळेमध्ये तुमचा खेळ सारखाच नसतो, कारण प्रत्येकी क्षणामध्ये प्रत्येकाची वाईट वेळ येते. एका क्षणामध्ये तुम्ही करतर हिरो असतात, एका क्षणामध्ये तुम्ही झिरो असतात. आणि सध्या आपण पाहताय या सामन्यामध्ये ज्या टीमने करतर एका मॅचमध्ये विजय संपादित केला होता तोच अगदी व्यापारी मानिवली संघ स्वतःच्या करतर खेळाच्या दृष्टिकोनातून फॉर्मशी झटतोय. फलंदाज मैदानावरती भरपूर अनसक्सेस ठरलेले आपण पाहिले आहेत या डावामध्ये. शरीरापासून दूर ठेवतायत. इनसाइड आउटला अगदी मिडऑफ मध्ये फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत. फर्स्ट सिंगल वेगात घेतली आहे. तिथे एका जाबेवरती समाधान ठेवलं जाईल. सिंगल मेल स्कोरबोर्डला सिंगलच्या मदतीने धावफलकाला डबल डिजिट दुहेरी अंकावरती आपण पाहताय 10 धावा. 10 रन्स ऑन दी बोर्ड अशा पद्धतीचा धावफलक आपण पाहताय. आणि बॅटर रोशनसाठी आता प्रत्येकी सिक्सरसाठी पारितोषिक येत आहे. अगदी आदरणीय साईनाथ दादा भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येकी सिक्सरसाठी. रोशनच्या डेलिकेट टच केल्या थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक बॉलवरती आपण पोहोचलेले पाहिले. सिंगल मिळते आहे. 2 षटकांचा खेळ संपतो आणि 2 षटकांच्या समाप्तीमध्ये आपण पाहताय स्कोर बोर्डला इथे 11 धाबेवरती बॅटिंग करणारा व्यापारी मानिवली संघ पोहोचलेला आहे. सर षटक कंपल्सरी इथे संपलेलं आहे का? इथे दोन्ही स्कोरिंग मध्ये एक बॉलची खेळी बाकी आहे. बघा अगदी ऑनलाईन स्कोरिंग मध्ये देखील एक बॉल बाकी आहे. ऑफलाईन स्कोरिंग मध्ये देखील एक बॉल बाकी दिसतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट, वाईड, विकेट, विकेट, सिंगल आणि सिंगल. सांगितलं ना. अरे भाऊ एक विकेट चेक केलं जातं. आपण बघू शकाल ऑनलाईन मध्ये देखील आता चेक केलं जाईल. पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल वाईट. एक बॉल टाका. 5 चेंडू झाले आहेत. ऑलमोस्ट आपण पाहू शकाल एका बॉलचा खेळ इथे शिल्लक दिसतोय या षटकामध्ये. कोणत्याही टीमवरती अन्याय होऊ नये यासाठी आपण पाहू शकतायत संपूर्ण टेक्निकल टीम इथे अगदी सज्ज दिसते. आणि खेळपट्टीवरती आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये
एका बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज सूरज गोलंदाजी करतायत. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. खेळपट्टीमध्ये स्ट्रायकर बॅटर मैदानामध्ये बॅटिंग करत असताना तिथे रोशन हा फलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळालेत. फाईन लेग मध्ये फटका चांगला एक क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत. 2 धाबा बनल्यात. तिसरी साठी निघालेत आणि पाहता क्षण इथून मिळाल्या जातील या बॉलवरती 3 रन्स. 3rd रन्स मिळतील या बॉलवरती. आपण पाहताय बॅटिंग करणाऱ्या व्यापारी मानिवली टीमला षटक आता मैदानावरती इथे आपण पाहताय दुसरं संपत आणि 2 षटकांच्या समाप्तीमध्ये धावफलकाला 14 धाबा. वेळेच्या बाबतीत इथून लक्ष टाकलं तर अधिक वेळ घेतलेला, त्यामुळे आता एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल गोलंदाजी करत असताना इथे शिक्रीपाडा टीमला. मगाशीच आम्ही तुमच्यापर्यंत अगदी ही सूचना पोहोचवली होती. वेळ जर पाहायला गेले तर मगाशीच आपण पाहू शकाल दादा 2 ओव्हरसाठी 15 मिनिटं वेळ एक्स्ट्रा खर्च राहिलेला आहे बघा. अगदी दुसरं षटक जेव्हा सुरू होतं तेव्हा 12 मिनिटं तुम्ही वापरली होती आणि जरूर इथे एक खेळाडू तुम्हाला आता 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. सामन्याचं पहिलं सत्र इथे बघायला मिळतंय. स्कोरबोर्डला 14 बनल्यात. सामन्यामध्ये 3 षटकांचा खेळ आहे फर्स्ट इनिंग मध्ये, जिथे आपण 2 षटकांचा खेळ संपलेला पाहिलाय. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाज हर्षल दाखल झाले आहेत. स्कोरबोर्डला 14 धावा आहेत. तिथून आता अंतिम षटकामध्ये मोठ्या धाब्यांचा मनसुबा ठेवावा लागेल फलंदाजांना. पुढे ठेवले बॅटची बाहेरची गडा स्वीपर. थर्ड मॅन मध्ये प्रोटेक्शन तिथे आपण पाहिलेलं आहे, जिथून आता एक धाव जी या धावफलकाला मिळाली जाईल. प्रयत्न लाजबाब होत आहेत मैदानावरती बॅटिंग करत असताना फलंदाजांच्या माध्यमातून, परंतु आज अगदी आपण बघाल बॅट करतर फलंदाजांना नाबा तसा पाठिंबा देत नाहीये. एकच धाव यायू चेंडूवरती येथे 15 धाबा स्कोरबोर्डला. सामना सध्या कठीणच दिसतोय. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना करतर धावेंच्या बाबतीत या सामन्यामध्ये व्यापारी मानिवली संघाला गोलंदाजी करत असताना शिक्रीपाडा टीमने मात्र पूर्णतः या डाबाला अगदी थांबून ठेवलेलं आहे. आपल्या खेळामधून ऑन साइडला चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आता तिथे बॉल वरती होते परंतु पाहत राहिले आहेत आणि सरळ बॉल चाललाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या पलीकडे एका टप्प्यावरती चौकार. चौकार येतोय मैदानावरती. फलंदाज आपण पाहता तिथे बॅटिंग करत असताना सध्या तरी खेळपट्टीवरती आपण बरोबर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत असताना पाल ज्या वेळेला संकट करतर तुमच्यावरती येतं तेव्हा त्याच संकटांना करतर पेलण्याची ताकद ही आपल्याकडे असणं गरजेचे आहे. समोर मैदानावरती संकट भरपूर आली आहेत परंतु खचला नाहीये व्यापारी मानिवली संघ. पण आता इथून आपण पाहताय 1+1 विकेट, एक सिंगल येते. विकेट इथून कोबावा लागेल बॅटिंग करत असताना व्यापारी मानिवली टीमला. स्कोरबोर्ड वरती आपण नजर टाकली तर आपण बघाल 20 धाबेवरती हा धावफलक मात्र सध्या मानिवली संघाचा पोहोचलेला आहे. लास्ट ओव्हरचा खेळ मैदानावरती गोलंदाजी करत असताना हर्षल तिथे गोलंदाजी करतायत शिक्रीपाडा टीमच्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी या चेई संघाचे कर्णधार आणि नवापाडा संघाचे कॅप्टन्स, आपण दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉससाठी पोहोचायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. नवीन बॅटर मैदानावरती पद्माकर तिथे फलंदाजीसाठी दाखल झालेत. नॉस्टाकर एंडला समोर ठेवला आणि समोरच्या दिशेला फटका चांगला. एक क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत. 1-handedली फिल्डिंग खूप चांगली आहे. क्विकली थ्रोफेकी बॉलर एरियाला खेळली. तिथे आपण बघाल 2 धाबा जमात इथे भेटल्या जातील. खेळपट्टीमध्ये धावेंची कमी आहे आणि त्याच कमीमध्ये आपण पाहताय चांगली कमिटमेंट देतोय. चांगल्या फटकांमधून फलंदाज खेळपट्टीवरती तिथे आपण जरूर पाहाल. मैदानाच्या आतमध्ये सतीश बॅटिंग करतायत. स्कोरबोर्डला 22 धाबा बनलेल्या. चला शेवटचा कॉल असेल. चेई संघाचे कॅप्टन्स आपण टॉससाठी या. अपोजिट संघाचे कर्णधार उपस्थित आहेत त्यामुळे अधिकचा वेळ न घेता टॉससाठी आपण पोहोचायचं आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंट मध्ये आपण क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचलेले पाहताय. हुलकावडी दिली तिथे मिळाल्या जातील. याही बॉलवरती आता कदाचित दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय आणि ऑलमोस्ट तिथे आपण पाहताय सध्याच्या घडीला
बॅटिंग करत असताना मैदानावरती आपण पाहता या सामन्यामध्ये सध्या तरी व्यापारी मानिवली टीमला अजून एक खेळाडू करता इथून गमावा लागतोय. सामन्यामध्ये आपण पाहताय जी मजबूत फलंदाजी होती ती अगोदरच अनसक्सेस राहिली आणि आताही या सामन्यामध्ये आपण बघाल जो बॅटर मैदानावरती एंटर होतो तो स्वस्त्यात बाद झालेला आपण पाहिलेला आहे. सतीशने मैदानावरती चांगला खेळ दर्शवला होता परंतु इथे अधिकच्या धावेंच्या मागणीमध्ये आपण बघाल तोही इथून आपला विकेट रनआउटच्या माध्यमातून गमवतोय. 23 धावा स्कोरबोर्डला आहेत. 23 रन स्कोरबोर्डला बनलेले आहेत. विकेटमध्ये जर नजर टाकली तर 7 खेळाडू बाद झाले आहेत. फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये व्यापारी मानिवली संघाचे शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज हर्षल गोलंदाजी करत असताना आपण पाहताय हर्षल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पुढे ठेवलाय चॉप करण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहता यॉर्कर होता खोदून काढलेला आहे. मिडॉनचे फिल्डर बॉलवरती येथील तिथे 2 धाबाच्या मात्रेतून परस्पर भेटल्या जात आहेत. 2+1 विकेट आपण बघाल सामन्याचं पहिलं सत्र इथून समाप्त होईल आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली व्यापारी मानिवली टीमने आणि स्कोरबोर्डला बनवलेले आहेत 25 धाबा आणि 26 धाबेचं टार्गेट तिथे चेसिंग करत असताना 18 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अगदी शिकरीपाडा संघ. चला पुढच्या सामन्याचा आपण टॉस लगेचच करतोय. चेई संघाचे कॅप्टन्स आणि अपोजिट आपण पाहू शकता होम टीम्स नवापाडा संघ असेल आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय आमचे प्रवीणदादा चौधरी यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण नाणेफेकी इथून करून घ्यायची आहे. स्पर्धा भरपूर प्रचलित पाहायला मिळते. श्री अगदी दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ नवापाडा आणि त्याचबरोबर आपण पाहताय साई किरण 11 व शिव स्वराज्य 11 आयोजित श्री दत्तकृपा चषक 2026 ची ही मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भरपूर सारी मेहनत करतात संपूर्ण नवापाडांनी घेतली आणि बरोबर आपण बघू शकाल आज जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यात उतरलेलं आहे आणि जरूर आजची पहिली रात्र जे मात्र ठराविक आपण खूप चांगली पाहतोय आणि दुसऱ्या पर्वातली ही स्पर्धा जे मात्र अगदी भरपूर गर्वाची वाटते आहे. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा विनंती असेल. लगेचच शिकरीपाडा टीमला फिल्डिंग सेटअप लगेचच सज्ज करायचं आहे. गोलंदाजी करत असताना व्यापारी मानिवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि सामन्याच्या जशा पद्धतीनं दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल कमेंट्री बॉक्स मध्ये आपण करतोय परिवर्तन जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये अगदी दीपवीर सर थँक्यू. चला श्री गणेश चेई टीम कॅप्टन टॉससाठी उपस्थित व्हा. लास्ट कॉल आहे ऑफिशियली पहिला बॉल पडायच्या आत आपली उपस्थिती गरजेची आहे. श्री गणेश चेई टीम कॅप्टन या पहिला बॉल पडायच्या आत अदरवाईज ऑपोनंट टीमला टॉस विन दिला जाईल जशी सेकंड इनिंग स्टार्ट होईल. या कॅप्टन अविनाश थोडे फास्टली या. टॉस आपण कव्हर करतोय प्रेम घुडे यांच्या शुभ हस्ते. कॅप्टन जॉईंट होत आहेत साईशा 11 श्री गणेश चेई क्रिकेट संघाचे. दुसरा डाव सुरू होतोय. पहिल्या डावात बनल्या गेल्या त्या एकंदरीत 25 धावा 26 धाव्याचं टार्गेट. आता विजयासाठी निर्णायक दुसऱ्या डावात चेस करावा लागेल. 2 षटक 10 मिनिटाच्या आत टाकून पूर्ण करावे लागतील ही सूचना लक्षात घ्या टीम विघ्नता स्पोर्ट्स व्यापारी मानिवली. नेक्स्ट मॅच टॉस अपडेट आपल्यापर्यंत आली आहे. यजमान संघ आयोजक संघ शिव स्वराज्य 11 नवापाडा बीनं जिंकला टॉस. फिल्डिंगचा निर्णय त्याने स्वीकारलाय तर बॅटिंगसाठी पहिल्या डावात आमंत्रित केलंय.
श्री गणेश चेईला. दोन्ही टीम रेडी राहा. गेम इज ऑन. सामना सुरू होतोय. गोलंदाजीसाठी दाखल होत्यात प्रणय, तर ओपनिंग पेअर भावेश आणि त्याची सोबत देतोय संचित. मॅच इज ऑन. या देऊयात दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. 26 टू विन. 26 धावेचं टार्गेट. पॉवर प्लेचं पहिलं षटक निर्णायक असेल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. गेम इज ऑन. सामना झालाय सुरू. बॉलिंग मार्कवर तयार होत आहेत प्रणय. ऑल इज सेट. 3-1. लेट्स प्ले. पहिला बॉल. लाईन खराब आहे. इट इज व्हाईट बॉल. गाईडलाईनच्या फार बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. मिळेल ते एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या खातं खुलं होतोय. डाव सुरू होतोय जनमान शिखरेपाडा क्रिकेट संघाचा. 26 धावेचं टार्गेट. पहिलाच बॉल. आली एक अतिरिक्त धाव, एक एक्स्ट्रा रन. बॅकफुटवर जात कट करण्याचा प्रयत्न. आता चांगला बॉल निघालाय तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. एनर्जी हवी हेच सांगतो प्लेयर्सला विकेट किपर. प्रत्येक डॉट बॉल नंतर गोलंदाजाला बॅकअप करणं गरजेचं आहे. मात्र वापसी झालेली आहे. पहिला वाईड, तदनंतर डॉट बॉल झालंय कमबॅक. आणखीन एक बॉल जो वाईट बॉल घोषित केलेला आहे. लाईन इथे खराब आहे. मिळेल ते आणखीन एक अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धाब्यासहित सध्या धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झाली ती 2 ऑन बोर्ड. 2 धावा सध्या स्कोर बोर्डवर. वाईट डॉट वाईट. एक्स्ट्रा रन रोकावा लागतील. अतिरिक्त धाव्यावरती नियंत्रण आणावं लागेल गोलंदाज प्रणयला. बॅकफुटवर गेले. कट केल्या बॉल. बॅकवर्ड पॉइंटला थोडी मिसफिल्ड पण मिळेल ते एक सिंगल धाव. सिंगल धाव्यासोबत सध्या एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित झाली ती 3 ऑन बोर्ड. 3 धावा याचबरोबर सध्या स्कोर बोर्डवर. लेंथ बॉल मात्र गाईडलाईनच्या फारच बाहेर. वाईट बॉलचा सिग्नल. आणखीन एक अतिरिक्त धाव. क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल. नियंत्रण सध्या गोलंदाज प्रणयचं बिघडलेलं आपण बघत आहोत. तिसरी अतिरिक्त धाव या षटकाची त्यांना बहाल केलेली आहे. एक्स्ट्रा 3 धावा आणि स्कोर सध्या आपण बघत आहोत 4 ऑन बोर्ड. 4 धावा सध्या दाफलकावरती. ऑन साइडला दिशा दिली आहे. इनफिल्ड मध्ये फिल्डर उपस्थित झाले. एकच धाव. बॅकअप आलेलं आहे. सिंगल पेक्षा जास्त मात्र काही नसेल, अधिक काही नसेल. सो स्कोर सध्या आपण बघत आहोत 5 ऑन बोर्ड. 5 धावा सध्या दाफलकावरती. स्टील 3 टू गो. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत भावेशला, ज्यानं पहिल्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली होती. तो बॅटर सध्या खेळतोय स्ट्रायकर एंडला. फुल टॉस बॉल ड्राइव्ह केला थ्रू द कव्हर्स. एक्सलंट टायमिंग. गॅप मध्ये निघालाय बॉल. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगानं स्वीपर कव्हर सीमा पार. चौकार. या चौकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 9 ऑन बोर्ड. 9 धावा याचबरोबर सध्या दाफलकावर. स्टील 2 टू गो. बॉल बाकी आहेत अजूनही 2. 26 धाब्याचं टार्गेट. 8.80 धाब्याची धावगती आणि चेस करत असताना सध्या पहिल्या षटकात चांगला स्टार्ट टीम जनमान शिखरेपाडा क्रिकेट संघाचा. यावलेला नो लुक स्टाईल टर्न केलाय बॉल. मिड विकेटला निघालाय. फिल्डर इनफिल्ड मधून पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचतात. गुड बॅकअप. थ्रो मात्र थोडा खराब आलाय पण मिळतायत तोपर्यंत त्या 2च धावा. 2 धाव्यासोबत एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित झाले ती विदाउट एनी विकेट लॉस. 11 ऑन बोर्ड. 11 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 13 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत. 13 बॉल मध्ये विजयासाठी 15 धावेची आवश्यकता.
बॉल तयार. प्रणय यावलेला ड्राईव्ह केलाय थ्रू द कव्हर्स. एक्सलंट टायमिंग. आउटफील्ड अत्यंत वेगवान. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक क्लासिकल कव्हर ड्राईव्ह भावेश यांच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक बेधुंद चौकार. सोबत सध्या धावफलक आपण बघत आहोत. 15 ऑन बोर्ड. पहिल्या षटकात अर्ध काम फत्य झालेलं आहे. विड्यासाठी आता रन बॉल आय थिंक हे सिरीज 12 चेंडू आणि 11 धाब्याची गरज आहे. महेश ज्युनियर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. पहिल्या षटकात स्कोर आपण बघत आहोत 15. भावेश यांच्या बॅटमधून 5 चेंडूचं व्यक्तिगत 11 धाब्याचं योगदान, तर एका चेंडूत 1 धाब्याचं योगदान संचित यांच्या बॅटमधून येताना दिसतंय. धावफलकाचा वेगही कायम केलाय आणि किंबहुना पहिल्या षटकात चांगला स्टार्टही मिळालाय. राहुलजी आडवले क्रीडानगरीत उपस्थित झालेत. विनंती या मंचावरती आपलं सरचे स्वागत आहे. दत्तकृपा चषकाच्या माध्यमातून आपलं स्वागत. विनंती या मंचावर. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 15. बॉल तयार. महेश पहिला बॉल ऑन साइडला दिशा दिली. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. एक सिंगल कंप्लीट. मिसफील्ड. सेकंड साठी चान्स आता घेतलाय आणि दुसरी धाव तितक्याच वेगानं पूर्ण झालेली आहे. पहिल्या बॉलवर मिसफील्ड. 2 धावा कंप्लीट. 2 धावेसोबत एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 17. 11 बॉल आणि आता विजया करता 9 धाव्याची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच रेडी राहा. शिवस्वराज्य 11 नवा पाडाबी आणि त्याचबरोबर श्रीगणेशचे स्कोर सध्या 17-17. 11 चेंडू 9 धावा. स्लोवर 1 पण लेग स्टिकच्या फार बाहेर. इट इज वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन. शुभागमन झालंय. ग्रुप ग्रामपंचायत इंदे आनंदवाडीचे विद्यमान उपसरपंच लखीदादा तांदले विनंती या मंचावरती आपलंही सरस स्वागत आहे. स्कोर सध्या एक्स्ट्रा एका धावेसोबत 18 ऑन बोर्ड. 18 धावा सध्या पाहायला मिळतात. धावफलकावर 11 बॉल आणि विजयासाठी 8 धावेची गरज. आणखीन एक फसवा बॉल. हलकसं अपील मात्र पंचांचा वाईडचा सिग्नल. बॅक टू बॅक सेकंड वाईड आता टाकलाय तो महेश ज्युनियरनं. स्कोर सध्या आपण बघत आहोत 19. 11 चेंडू आणि आता विजया करता मॅच मध्ये 7 धावेची आवश्यकता. 11 चेंडू 7 धावा हे समीकरण. टॉपेज बॉल वेत. आता झेल कोण स्वीकारणारा प्रश्न उपस्थित झालाय. स्वतः गोलंदाज पोहोचला होता मात्र त्याचाही अनुमान खराब. अंदाज खराब. कॅच ड्रॉप. जीवनदान मिळतंय ते फलंदाज संचितला एक सिंगल. जर्मन चिकरेपाडाच्या खात्यात आणि सिंगल सहित धावा एकंदरीत धावफलकर बनलेले 23. 10 चेंडू आणि आता विजयासाठी 6 धावेची आवश्यकता. 10 बॉल 6. ओ फाईन ग्लान्स. वाड अ शॉट. पाण्याजोगा फटका होता मात्र बॅकअप उपस्थित झालेला एक कलात्मक फटका होता. मात्र मिळेल ती अवघे एक सिंगल धाव. सिंगल सहित धावा धावफलकावर एकंदरीत सध्या बनलेल्या आपण बघत आहोत. तर 21. 9 चेंडू. आता आवश्यकता ती 5 धावेची. स्विच इट. What a shot. Switch and sweet it. End is well, then all is well. Umpire signal 4. या टीबी अंपायरची मदत घेऊयात. Yes it is sixer. Match is finish. काम तमाम. सामना संपलाय आणि हा सामना जिंकत
आता नेक्स्ट मॅच मध्ये जनमान माडसबीच्या विरुद्ध बॅटल रंगेल ते जनमान शिकरेपाडाचं. चला हँडशेक करा टीम जनमान शिकरेपाडा आणि त्या सोबतीनं टीम विघ्नता स्पोर्ट्स व्यापारी मानेवली, साई किरण 11 नवापाडा, गणेश अँड ऑल टीम. चला एका बाजून आपलं फिल्डिंग सेट करा लगेचच. 27 धावसंख्येचा पाठलाग आणि ज्यामध्ये जबरदस्त कामगिरी दोन्ही सलामीवीरांची पाहायला मिळाली. चांगलं योगदान येताना दिसलं आणि खास